आज आपण पास्ताची रेसिपी बघणार आहोत। सिंपल पास्ता कसा करायचा त्याच्यासाठी मी पाणी उकळायला ठेवते आणि पाण्यामध्ये तेल घेतले, ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे आणि आता त्यात मीठ टाकते। तर पाण्याला उकळ आली, आता त्याच्यात मी पास्ता टाकते। तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाका। मी अंदाजे 2 बाउल पास्ता यात घातलेला आहे आणि ते पाणी आता उकळते। पास्ता सुरीने कट करून बघते तो शिजलाय का, पण अजूनही तो नीट कट होत नाही आहे। याचा अर्थ अजून मी त्याला 5 मिनिटं त्याला उकळायला ठेवणार आहे। पास्ता उकळलाय, तो मी आता चाळणीतून काढलेला आहे आणि आता टोपात मी तेल घेते। परत मी ऑलिव्ह ऑइलच घेतलेला आहे आणि त्यात आता आपण चिरलेला लसूण, मिरची आणि आलं हे घालणार आहोत। आता त्यात कांदा, टमॅटो, कॉर्न आणि कॅप्सिकम त्यात टाकते मी आणि ते हाय फ्लेम करूनच ते क्रंचीज ठेवणार आहे। आता त्यात चिली फ्लेक्स आपण घालणार आहोत आणि ऑरिगॅनो घालणार आहोत। आपण मीठ टाकणार आहोत। आता उकडून घेतलेला पास्ता टाकतोय, त्यात मिक्स करून घेणार आहोत नीटली। त्यात टोमॅटो सॉस आपण घालतोय। त्यात आता चीज किसून टाकायचे। माझ्याकडे क्यूब नसल्यामुळे मी स्लाइस टाकलेला आहे आणि तो आता मिक्स करून घेते। हे विभाचे ड्रेसिंग सॉसेस आहेत। तुम्हाला जर वेगळंच काहीतरी थोडा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही हेही टाकू शकता। पास्ता तयार आहे।